तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये डॉक्टरांनी तुम्हाला टॉर्च टेस्ट लिहून दिली आहे का? घाबरू नका. आज टॉर्च टेस्टबद्दल स्पष्ट बोलूया. आता बेसिकली टॉर्च टेस्ट म्हणजे काय, तर ही एक संक्रमणाची म्हणजे इन्फेक्शनची टेस्ट आहे. तर त्याच्यामध्ये कोणकोणते आपण इन्फेक्शन टेस्ट करतो, तर टॉक्झोप्लाझ्मा आहे किंवा अदर इन्फेक्शन्स आहेत, रुबेला आहे, सायटोमेगलो व्हायरस आहे आणि हर्पीस व्हायरस आहे. आता टॉर्च टेस्ट ही कोणत्या परिस्थितीमध्ये ॲडवाईस केली जाते, तर टॉर्च टेस्ट ही युजली तुमच्या सोनोग्राफीमध्ये बाळाला काही विकृती असेल, बाळाची ग्रोथ रिटार्डेड असेल किंवा तुमचे खूप वेळेला गर्भपात झालेले असतील तर डॉक्टर ही टेस्ट ॲडवाईस करतात. आता ही टॉर्च इंटरप्रिट कशी केली जाते, तर टॉर्च टेस्टमध्ये आपण IgM आणि IgG नावाच्या अँटीबॉडीज बघतो. IgM आपल्याला रिसेंट इन्फेक्शन दाखवते, तर IgG आपल्याला ओल्ड इन्फेक्शन आणि इम्युनिटी दाखवते. आता प्रॉब्लेम कुठे होतो, जेव्हा IgG टेस्ट पॉझिटिव्ह येते तेव्हा आपण वरी करण्याची फार गरज नाही आहे, पण जेव्हा IgM पॉझिटिव्ह येतं त्या अर्थी ॲक्टिव्ह इन्फेक्शन आहे आणि ॲक्टिव्ह इन्फेक्शनमध्ये युजली बाळाला विकृती निर्माण होणे, ग्रोथ रिटार्डेशन होणे, बाळाचे डोळे, मेंदू, स्नायू यांच्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. सो ही आहे टॉर्चबद्दलची डिटेलमध्ये माहिती. पण सगळ्याच बायकांना ही टेस्ट जरुरी असते का, तर नाही. इंडिकेशन्स मी ऑलरेडी सांगितले. थँक्यू.